उपस्थित मान्यवर, तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. हिंदवी स्वराज्याचा ताठखाना जागवणारा पहिला मराठी महामानव श्रीमान शहाजीराजे भोसले. भूतकाळाच्या छाताडावर पाय देऊन वर्तमान का उलटा टांगून भविष्य का घडवायला शिकवणारे यानी श्रीमान शिवाजीराजे भोसले. ज्याचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते, ज्याचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते. असा तलवारीच्या पाठीवर मरण पेलून धरणारा पण इमानांना शरण न जाणारा मराठा राजपुत्र श्रीमान संभाजीराजे भोसले. जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे, जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे हे जगाला समजून देणारे आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास आपल्या ज्वलंत आणि जिवंत रक्ताने लिहिणारे चंद्रशेखर राजगुरू भगतसिंग. प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे जगाला समजून देणारे जगद्गुरू तुकोबाराय, भारताचे पहिले बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 21व्या शतकात काय करायचं आणि जीवन कसं जगायचं याचं महाराष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या महाराष्ट्राच्या माई म्हणजे सिंधुताई सपकाळ, ज्या मर्दमावळ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शब्दांना मान देऊन आपले रक्त सांडले अशा 18 जातीच्या महापुरुषांना महामानवांना विचारवंतांना मी रिया मल्हारी जाधव मानाचा मुजरा करते, मानाचा मुजरा करते. नमस्कार, माझे नाव रिया मल्हारी जाधव. आज मी तुम्हाला आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्याविषयी काही 2-4 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. जगावं असं की पुरंदरच्या ढाण्या वाघासारखं, जगावं असं की पुरंदरच्या ढाण्या वाघासारखं, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्यासारखं, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्यासारखं. शत्रूंनीही त्यांचा इतिहास लिहून ठेवावा, शत्रूंनीही त्यांचा इतिहास लिहून ठेवावा. असा माझा राजा पुन्हा पुन्हा घडावा, असा माझा राजा पुन्हा पुन्हा घडावा. महाराष्ट्राच्या भूमीवर मुघलांचा तांडव मजला होता तेव्हा लोखंडाची कडं आणि रक्ताचं पाणी करून माणसं जगत होती. तेव्हा महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, एक झबकता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली, आणि अखेरच ती वेळ आली. 7 सप्टेंबर 1791 रोजी पुरंदर किल्ल्यावर एक हिरा चमकला. तो हिरा म्हणजे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल रक्ताची, अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती, आणि फाडली जरी आमची छाती तर मूर्ती दिसेल फक्त राजे उमाजी नाईकांची, तर मूर्ती दिसेल फक्त राजे उमाजी नाईकांची. राजे उमाजी नाईक यांना त्यांच्या वडिलांकडून हेरगिरी युद्धाचे शिक्षण मिळाले. ते शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत होते. वाट जाते प्रकाशासाठी, वाट जाते प्रकाशासाठी, चंदन दिसते सुगंधासाठी, फूल असते सुवासासाठी, परंतु महामानव झुकलेले असते या महाराष्ट्राच्या मातीसाठी, या महाराष्ट्राच्या मातीसाठी. राजे उमाजी नाईक जसे तसे मोठे होत गेले तसे तसे त्यांच्यामध्ये हेरगिरी, तलवारबाजी, कुऱ्हाडबाला गोपन ही युद्ध कौशल्य आत्मसात केली. त्या काळात इंग्रज सत्ता विस्तारित होती. त्यांनी पुण्याच्या गादीवर दुसरा बाजीराव पैसव्यास बसवले आणि त्यांनी पुरंदर किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी रामोशी समाजाकडून काढून घेतली. दर्या खोऱ्यात राहायचा रा नुसतं वैऱ्याला घाम फोडायचा र, दर्या खोऱ्यात राहायचा रा नुसतं वैऱ्याला घाम फोडायचा र. देवदर्शनासाठी रोज गडावर यायचा र, देवदर्शनासाठी रोज गडावर यायचा र. बेलभंडारा उधळून तो आशीर्वाद मागायचा रे, बेलभंडारा उधळून तो आशीर्वाद मागायचा. इंग्रज वतनदार सावरकर यांना तो लुटायचा र, गोरगरिबात वाटायचा र. इंग्रज वतनदार सावरकर यांना तो लुटायचा र, गोरगरिबात वाटायचा. भल्या भल्यांना तो लुटायचा आणि गरिबांना वाटायचा, भल्या भल्यांना लुटायचा आणि गरिबांना वाटायचा. जो आमच्या पाशी येईल त्याला धरतो मी काजापाशी, जो आमच्या पाशी येईल त्याला धरतो मी काजापाशी. कारण जीवाला जीव देणारी जात आहे आमची रामोशी, कारण जीवाला जीव देणारी जात आहे आमची रामोशी. राजे उमाजी नाईक आणि इंग्रजांच्या मध्ये एका लढाईत राजे उमाजी नाईक यांनी 5 इंग्रज अधिकाऱ्यांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. जाता जाता एवढ्याच म्हणावे असं वाटतंय, नाही गलीची गुलाबी ज्याच्या डोळ्यात आग आहे र, नाही गलीची गुलाबी ज्याच्या डोळ्यात आग आहे र. ज्यानं फाडीला इंग्रज, ज्यानं फाडीला इंग्रज वाघ रामोशाचा आहे र, ज्यानं फाडीला इंग्रज वाघ रामोशाचा आहे र.